तर आता प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे. प्रत्येकाचा आजार जेव्हा होतो तर त्याच्या पास्ट लाईफ मध्ये काहीतरी घटना झालेली आहे. तुम्ही बऱ्याचशा मूवी बघा सायकॅट्रिक बेस मध्ये राहतात तर पास्ट मध्ये काहीतरी अशी घटना झाली असेल की त्याने एक मानसिक धक्का स्ट्रोक बसला जातो. तुम्ही सलमान खानचा पिक्चर बघा, त्याच्यामध्ये ते शॉक देतात, ट्रीटमेंट देतात. पास्ट मध्ये एक ऍक्सिडेंट झालेला असतो. तर ते मुलांना शाळेमध्ये काहीतरी भीती घातलेली असते, काहीतरी मारलेलं असतं, दबाव आलेला असतो. या बऱ्याचशा गोष्टींचा उदय या गोष्टी अपरिचित एक मूवी आहे साऊथची, खूप चांगली मूवी आहे की त्याच्यामध्ये त्याच्या बहिणीला इलेक्ट्रिक शॉक बसतो शाळेत जात असताना. तर अशा बऱ्याचशा घटना राहतात. त्या व्यवस्थित जर आपण हँडल केल्या जुन्या गोष्टी तर ते काउन्सिलर चांगल्या पद्धतीने करतात आणि ते पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये त्या थेरपीमध्ये काय आहे, परत त्या व्यक्तीला वापस त्या सिच्युएशन मध्ये नेलं जातं आणि तो जो गुंता असतो त्याच्या ब्रेन मधला तो सॉल्व्ह केला जातो. त्यावेळेस काय त्याची इमोशन दबलेले, भावना दबलेल्या असतात. किंवा आपण मूवीज बघतो, अमिताभ बच्चनचा मूवी आहे, त्याच्यामध्ये त्याचा मित्र पोलीस ऑफिसर असतो आणि त्याची डेथ होते आणि त्याची बायको जी राहते ती असं दाखवते की माझ्यावर नवरा मेलाच नाहीये, तो ड्युटीवरून येणार. तर अमिताभ बच्चन आरशासमोर जातो, तिचा कुंकू पुसतो आणि तिच्या बांगड्या हे करतो, मग ती रडायला. म्हणजे आपल्याला त्या उगलेल्या फुग्याला किंवा त्या प्रेशरला एक प्रेशर कुकरच्या शिट्टी जशी रिलीज करतो तसं त्या भावना त्यावेळेस व्यक्त झाल्या, त्या दाबल्या गेल्या की मग ते पुढे सायकॅट्रिक डिसीज मध्ये हे होतं. आणि आता नवीन जर तुम्ही फ्रायडेचा पेपर बघितला दिल्ली मराठी, त्याच्यामध्ये दिलेलं तरुणांमध्ये वाढतोय, तर त्याच्यात रिझन काय दिलंय की तरुण शेअर करत नाही, लहान मूल शेअर करतं, वयस्कर लोक पण शेअर करतात आणि महिला तर लगेच रडून मोकळ्या होतात. तरुण व्यक्ती जो आहे तो सगळं दाबून पडतो आणि त्याला बोलतं करणं, त्याला जवळच्या एका मित्राशी गप्पा मारणं फार आवश्यक आहे मनातल्या गोष्टी. ते हे सगळे सोल्युशन आहे. म्हणजे तिथल्या तिथं प्रेशर रिलीज झालं मानसिक. 3 इडियट पिक्चर बघा, आमिर खान का होतो, ये प्रेशर कुकर सिचुएशन बना रही है कॉलेज में, एग्जाम पे ना इंजीनियर नहीं बनते, पढ़ाई नहीं होती. तर ते प्रेशर कुकरची शिटी जोपर्यंत रिलीज नाही होत, जर शिटी नाही काढली तर प्रेशर कुकर फुटून जाईल, विस्फोट होणार. तशी शिटी म्हणजे काय, मन मोकळं. तर प्रत्येकाने ते आजूबाजूला ऑब्झर्व केलं पाहिजे. स्वतःसोबत होत असेल तर तुम्ही काउन्सिलरचा सपोर्ट घ्या, जवळच्या डॉक्टरशी शेअर करा, ते तुम्हाला योग्य सल्ला देते. तर आजचा राहायचा उद्देश आहे की शरीरासोबत मनाला बळकट करा.